स्थानिक कोळी विरुद्ध लालबागचा राजा प्रकरण चिघळण्याची शक्यता आता वर्तवली जाते, कारण राजाच्या विसर्जनाचा वाद आता थेट कोर्टात पोहोचतोय की काय असंच दिसतंय। नेमका हा सगळा प्रकार आहे तरी काय, पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीत खोळंबा। विसर्जन मिरवणुकीवरून कायदेशीर लढाई। स्थानिक कोळी विरोधात लालबागचा राजा। नेमकं घडलं तरी काय? लालबागचा राजा। मुंबईचा लालबागचा राजा हे केवळ प्रसिद्ध गणपतीचं नाव नाही, ती श्रद्धा आणि भक्तीची गाथा आहे। दरवर्षी गणेश चतुर्थीच्या काळात लाखो भक्त लालबागच्या मंडपात बाप्पाच्या दर्शनाकरता येतात। अशा या बाप्पाच्या विसर्जनाचा थाटही काही औरच। पण यावर्षी लालबाग राजाची विसर्जन मिरवणूक तब्बल 33 तास सुरू असल्यानं यावरून अनेक चर्चा सुरू झाल्यात। रविवारी सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झालेल्या लालबागच्या राजाचं 1.5 ते 2 तासात विसर्जन होणं खरं तर अपेक्षित होतं, पण समुद्राला आलेली भरती आणि नवीन तराफ्यावर मूर्ती न चढवता आल्यानं विसर्जनाला उशीर होत गेला। तोवर मात्र लालबाग राजाची मूर्ती समुद्रात नेण्यात आली होती। शिवाय भरती आल्यानंतर समुद्राचं पाणीही झपाट्यानं वाढत गेल्यानं लालबागच्या राजाची जवळपास अर्धी मूर्ती पाण्यात बुडाली होती। या सगळ्या परिस्थितीमुळे मात्र लालबागच्या राजाचं सकाळी 10 वाजता होणारं विसर्जन अखेर रात्री 9 वाजता झालंय। आता या सगळ्या घडामोडीनंतर इथं हिरालाल वाडकर यांनी झालेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। यंदा मंडळानं विसर्जनाकरता गुजरातच्या कंपनीला कंत्राट दिल्यानं हा सगळा प्रकार घडल्याचा दावा हिरालाल वाडकर यांनी केलाय। दरम्यान आता या सगळ्या आरोपांवर लालबाग राजा मंडळानं प्रतिक्रिया दिली आहे। विसर्जनासंदर्भात हिरालाल वाडकर यांनी खोटी माहिती पसरवून बदनामी केल्यानं वाडकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय। तसं पाहिलं तर मुंबईच्या गणेशोत्सवानंतर प्रसार माध्यमांपासून ते सोशल मीडियापर्यंत चर्चा होते ती राजाच्या दरबारात किती भरघोस दान पडलं याची, पण यंदा मात्र चर्चा होतीये ती केवळ आणि केवळ राजाच्या विसर्जनात नेमकं घडलं तरी काय याचीच। पण विसर्जनाकरता निघालेला बाप्पा भक्तांना एक गोष्ट मात्र शिकून गेलाय, मनात युद्ध कितीही पेटलेलं असो, मार्ग शांतीतून आणि नम्रतेतूनच निघतो। तेव्हा या आरोप प्रत्यारोपात जिंकण्यापेक्षा मनामनातली शांती आणि विश्वास हा जपला जाईल अशी अपेक्षा प्रत्येक गणेश भक्त आज करताना दिसतोय। भाग्यश्री प्रधान आचार्य सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।